आज विदर्भामध्ये तुम्हाला इथेही चमत्कार करणारा दिसत नाही. आपण अनेक अंगात येणारे देव संपवले, लोकांच्या अंगात येणारे आंबेडकर संपवले, बुद्ध अंगात येणारे संपवले, देवी अंगात येणारे संपवले, देव अंगात येणारे संपवले आणि अनेक अवतार संपवले. जी माणसं मेंटली रिटायर्ड असत भिक्खू बाबासारखे अवतार आपण संपवले. हे सगळं प्रबोधनाच्या माध्यमातून शक्य आहे. त्यामुळे आपण अतिशय उत्तम पद्धतीने जर प्रबोधन केलं असतं, जसं जुन्या सरकारने ठरवलं आणि ज्या पद्धतीनं काम सुरू झालं आणि त्यातल्यापेक्षा निम्मे अधिक काम हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे. ते काम जर त्याच पद्धतीनं त्याच वेगानं सुरू असतं तर आज महाराष्ट्रामध्ये खराब नावाचा बाबा एवढा मोठा झाला नसता, शेकडो स्त्रिया त्याला बळी पडल्या नसत्या. त्यामुळं खराब बाबा हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. बुवा त्याची बाया खराब सारख्या बाबांना स्त्रिया का फसतात या विषयावरच्या एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी जमलो आहोत. आज व्याख्यानाचे विषय दोन आहेत. एक, खराब सारख्या बाबांना स्त्रिया का बळी पडतात. नाशिक मधलं हे खराब बाबांचं प्रकरण नेमकं का आणि कसं निर्माण झालं आणि ते एवढं मोठं कसं झालं, हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय आपल्या नागपूरशी संबंधित विषय आहे. सध्या नागपूरमध्ये आणखी एका बंधुबाबाचा मुक्काम आहे. त्यांचं नाव आहे धीरेंद्र कृष्ण महाराज. त्या संदर्भातही मला तुमच्या समोर मांडणी करायची आहे. मित्रांनो, करार प्रकरण सुरू करण्याच्या आधी ते धीरेंद्र कृष्ण महाराज रामकथेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना नीट कल्पना आहे, गेले 44 वर्ष नागपुरातूनच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू झालेलं आहे. आमचा मोठो आहे की आम्ही देवाला आणि धर्माला विरोध करत नाही, पण देवा धर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण केलं जातं, त्यांची फसवणूक केली जाते, त्यांची लुबाडणूक केली जाते, त्यासाठी ही चळवळ आहे. त्या लोकांना जागृत करणं आणि त्या फसवणुकीपासून शोषणापासून वाचवणं हे चळवळीचं काम आपण गेली 44 वर्ष करत आहोत. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण महाराज रामकथा सांगत असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये वर्ध्यामध्ये संस्कार केंद्र चालवायचे. रामायण महाभारत पोरांपुढे अतिशय वर्णन करून त्या गोष्टी त्यांना सांगायचो. त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता राम हा प्रेमाचा विषय आहे, आदराचा विषय आहे, कदाचित आदर्शाचा विषय आहे. परंतु त्यांनी 2023 मध्ये 7 आणि 8 जानेवारीला दिव्य दरबार भरवला होता. मी एका वेगळ्या कामाने नागपूरमध्ये आलो होतो आणि मला सगळ्यांनी लक्षात आणून दिलं, पत्रकार मित्रांनी लक्षात आणून दिलं की या माणसाची रामकथा होणार आहे, पण हा रामकथेच्या निमित्तानं दिव्य दरबार आयोजित करतो आणि त्यामध्ये अनेक अंधश्रद्धा पसरवतो. आणि म्हणून धीरेंद्र कृष्ण महाराजांचे जे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे दिव्य दरबाराचे, ते आता आम्ही अभ्यास केला. आमच्या लक्षात आलं की हा दोन्ही कायद्याचं उल्लंघन करतो. त्यामुळे याचा दिव्य दरबार होण्याच्या दिवशी मी स्वतः नागपूर पोलिसांमधले एसीपी, ज्यांना जादूटोणा कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी या प्रक्रियेमध्ये महत्वाचं स्थान असतं, त्यांना दक्षता अधिकारी म्हणतात, त्यांना हे सगळे मुद्दे समजावून सांगितले आणि हा 2 कायद्यांचं उल्लंघन करतो याची कल्पना दिली. 7-8 जानेवारीला प्रत्यक्षात हा दिव्य दरबार भरल्याबरोबर त्यांनीच त्यांच्या संस्थेनं व्हिडिओ प्रसिद्ध केले. त्याचा अभ्यास करून त्यांनी नागपूरमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या मुद्द्यांमध्ये हे उल्लंघन केलेलं आहे याचे तपशील आम्ही तयार केले. त्याच्या आधारावर 9 जानेवारीला मी आव्हान देणारे
ज्या बाबाला जे आव्हान दिलं त्यासाठी जाहीररित्या आव्हान दिलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे आव्हान दिलं. 10 जानेवारीला दुसरी तक्रार पोलिसांकडे दाखल केली. ही तक्रार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दाखल केली नव्हती. महाराष्ट्र शासनानं 2013 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जो जादूटोणा विरोधी कायदा संमत केलेला आहे, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रचार प्रसारासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झालेली आहे. त्या समितीचा मी सहाध्यक्ष आहे, अजूनही आहे. अजून सरकारने काढलेलं नाही म्हणून म्हणता येतं की मी अजून आहे. या समितीचे कॅबिनेट मंत्री हे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य असतात आणि या पद्धतीच्या कमिटीच्या माध्यमातून प्रचार प्रसार महाराष्ट्रामध्ये व्हावा या पद्धतीने प्रयत्न त्या काळात सुरू झाले. त्या कमिटीचा सहअध्यक्ष या नात्यानं या कमिटीच्या लेटर हेडवर मी ही तक्रार दिलेली आहे. ही तक्रार 10 जानेवारीला मी देताना पोलीस कमिशनरांना भेटलो. त्यांना कायद्याच्या जादूटोणा विरोधी कायदा आणि त्यासोबतच ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 हा केंद्रामधला कायदा दोन्हीच्या प्रती मी त्यांच्या समोर दिल्या आहेत. कोणकोणत्या मुद्द्याला कसा कायदा लागू होतो याचं सगळं विवेचन त्यांच्या समोर केलं आणि ती तक्रारीची प्रत त्यांच्याही समोर दिली. तोपर्यंत 11 जानेवारीला त्यावेळेस हा बागेश्वर धामवाला बाबा नागपुरातनं पळून गेला असं सगळ्या दैनिकांनी आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने जाहीर केलं. कारण त्यांचा कार्यक्रम 13 जानेवारी पर्यंत प्रसिद्ध झाला होता आणि ते 11 निघून गेले म्हणून ते पळून गेलं असं सगळं तुम्हीच लोकांनी समजून घेतलं. मला असं वाटलं की सरकारने पळून गेलं यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करते. पोलीस कमिशनरांनी 7-8 दिवसानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, त्या काळात मी इथेच होतो, त्यांनी सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. आम्ही या विषयाचा आणि तक्रारीचा अतिशय सखोल अभ्यास केला. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट पण लागू होत नाही. यांनी इतका सुंदर अभ्यास केला होता. या कायद्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा हा शब्द नाही, अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द नाही. हा जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्या कायद्याची प्रत मी स्वतः कमिशनरांना दाखवली, त्यातले मुद्दे त्यांच्या पुढे मांडले आणि आयपीएस कमिशनर यांनी इतका सुंदर 7 दिवसांमध्ये अभ्यास केला होता की ते म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही, असा कोणताही कायदा या जगामध्ये अस्तित्वात नाही. तो लागू कसा होईल? तक्रार जादूटोणा विरोधी कायद्याची. त्यानंतर दुसरा विरोध त्यांनी केला की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट लागू होत नाही. आयपीएस अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधला फरक कळत नाही. हे शक्य आहे. हे जर शक्य असेल तर ते आयपीएस ची परीक्षा नक्कीच अभ्यास करून पास झालेले नाही. कदाचित जसं वडेट्टीवारांनी सांगितलं त्या पद्धतीने प्रदीप मिश्राचं त्यांनी ऐकलं असावं, बेलफुलं वाहिली असावे आणि म्हणून ते पास झाले असावे. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याला या 2 कायद्यांमधला फरक कळत नाही असं जर कोणी मला स्वप्नात सांगितलं तरी मी विश्वास ठेवायला तयार नाही. कारण पोलिसांनी ठरवलं होतं ऍक्शन घ्यायची नाही. का ऍक्शन घ्यायची नाही? कारण त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दिव्य दरबारामध्ये या बाबाच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. तेही या व्हिडिओमध्ये आहे. जर आपला बॉस या बाबाच्या पायावर डोकं ठेवून त्याचा आशीर्वाद घेतो, त्याच्यावर कारवाई करण्याची पोलिसांची काय हिंमत आहे? एवढं घाबरट आणि दुबळ पोलीस खातं मी महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही. मी जाहीररित्या सांगतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं याकरता मी जाहीर कौतुक पण करतो.
मधल्या काळामध्ये जे युतीचं सरकार आलं होतं त्यांचंही कौतुक करत. मी गेले 44 वर्ष काम करतो आहे पोलिसांसोबत. मी स्वतः माझ्या संघटनेच्या लेटर हेडवर ज्यावेळेस पोलिसांकडे तक्रार करतो त्यावेळेस मला केवळ पोलीस अधिकाऱ्यांपैकी जास्तीत जास्त ठाणेदाराला नीटपणे समजावून सांगावं लागतं, त्याला कन्व्हिन्स करावं लागतं. फार कमी वेळा मला जिल्ह्याच्या एसपी पर्यंत जावं लागलेलं आहे. म्हणजे मी जर 100 केसेस दाखल केल्या असतील तर त्यातल्या 5 केसेस करता मला एसपी पर्यंत जावं लागलं आहे. मला एकदाही एवढ्या 44 वर्षांमधला 9-10 वर्षांचा कालावधी सोडला तर आधीच्या कालावधीमध्ये कोणत्याही मंत्र्यांकडे काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा सध्या सत्तास्थानात असलेल्या माणसांकडे जावं लागलं नाही. पोलीस स्वतः कन्व्हिन्स झाल्यानंतर स्वतःहून ऍक्शन घेत नसेल असं महाराष्ट्रातले पोलीस खातं होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी गेली 11-12 वर्ष तेच गृहमंत्री मधला 2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर त्यांनी या पोलीस खात्याचं पान मागे करून ठेवलेला आहे. एक नोकरांची गुजरेकड्यांची जमात तयार केली. कृष्ण महाराजांवर कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. मला असं वाटलं की सरकार कधी कधी अशा पद्धतीनं वागतं. मुंबईमध्ये मॉरिस सेल्युलो नावाचा एक ख्रिश्चन पादरी आला होता. बाळासाहेब ठाकरेंकरता जो प्रसिद्ध आहे शिवाजी पार्क, त्या शिवाजी पार्कवर त्याची चंगाई सभा आयोजित झालेली होती. येशू की प्रार्थना से अंधा देखने लगता है, लंगड़ा चलने लगता है, बहरा सुनने लगता है, या पद्धतीचा तो कार्यक्रम होता. 10,000 रुपये होते. माझ्याकडे तक्रार आली, मी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस खातं माझ्याशी फार विश्वासानं वाटतं. त्या ठाणेदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला कल्पना दिली की सर, मंत्रालयातला दबाव आहे, आम्ही ऍक्शन घेणार नाही, तुम्हाला जे काही करायचं असेल ते कोर्टाच्या माध्यमातून. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितल्यानंतर घाईने हायकोर्ट मूव्ह केलं. 5 वाजता जेव्हा आम्ही त्यांच्याकडे अर्ज घेऊन गेलो तर सगळ्यात पहिले न्यायमूर्ती चिडले. कोर्ट बंद होत आहे, तुम्ही अर्ज घेऊन आला. माझं नाव ऐकल्यानंतर जरा शांतपणे त्यांनी अर्ज ऐकला. 6:30 पर्यंत थांबले. आदेश लिखित स्वरूपामध्ये दिला की कायद्यामध्ये बसतो, त्यामुळे ताबडतोब यावर ऍक्शन घ्या. मी ताबडतोब मुंबई पोलीस कमिशनरांकडे गेलो. 2 तास त्यांच्या समोर बसून होतो. पोलिसांनी हे काम केलं की मॉरिस सेल्युलोला, जो अमेरिकन नागरिक होता, ख्रिश्चन पादरी होता, पण अमेरिकेतला होता, त्याला रात्रीच्या विमानामध्ये बसवलं आणि पुढे लावलं. तिसऱ्या दिवशी त्याच्या चंगाई सभेकरता 10,000पेक्षा अधिक लोक आले होते आणि ते सगळे लोक मी त्या ठिकाणी पाहायला गेलो तेव्हा मला शिव्या घालत होते. त्या नालायक माणसाला त्या पादऱ्याला इथून जावं लागलं. पण हे सरकार कधी कधी असं वागतं, हे मी समजून घेऊ शकतो, त्यांची मजबुरी मला समजून येते. पण त्यांनी FIR दाखल केलं. मला असं वाटलं की 11 तारखेला धीरेंद्र कृष्ण महाराजाला पळवून लावतो या सरकारने, पण देवेंद्र फडणवीस त्यामध्ये होते. त्यांच्याच आमदारांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामुळे कदाचित धीरेंद्र कृष्ण महाराज महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर ते FIR दाखल करतील. पण आजपर्यंत त्यांनी FIR दाखल केला नाही. उलट पोलीस कमिशनर अमितेश कुमार जाहीररित्या खोटं बोलत आहेत कायदा लागू. आणि कोणाला सांगता येते कायदा लागू होत नाही? ज्या श्याम मानव या माणसाने या कायद्यामधला प्रत्येक शब्द फायनल केला आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने या कायद्याचे सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची संमती मिळवलेली आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षातले अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत 2.5 तास चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी या कायद्याला समर्थन दिलं आणि आउट ऑफ वे जाऊन ते समर्थन दिलं. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस बीजेपीचे अध्यक्ष होते, त्यांना या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवले तेव्हा त्यांनी बीजेपी तर्फे समर्थन दिलं आणि एकमतानं हा कायदा संपला. केवळ एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 40 सभा घेतल्या. त्या सभांच्या माध्यमातून हा कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांना समजावून सांगितला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 पोलीस ट्रेनिंगचे कार्यक्रम झाले, ज्यामध्ये IPS अधिकाऱ्यापासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हा कायदा 7 तासांच्या कार्यशाळेमध्ये समजावून सांगितला. म्हणजे मी पोलिसांना हा कायदा कसा वापरायचा, FIR कसा लिहायचा, या कायद्यामध्ये काय काय बसतं, काय काय बसत नाही, हे सगळं डिटेल्स त्यांच्यापर्यंत पुरवत होतो. आणि मीच तक्रार दिली.
सहअध्यक्ष प्रियांशीचा या नात्यानं तक्रार दिली आणि अमितेश कुमार कमिशनर नागपूर सांगतात की कायदा लागू होत नाही, याचा अर्थ मला कायद्यातलं एबीसीडी कळत नाही आणि तरी महाराष्ट्र सरकारने मी लिहिलेल्या कायद्यातला प्रत्येक शब्द फायनल केलेल्या कायदा संमत केला आणि पोलिसांपासून सगळ्यांचं ट्रेनिंग करून घेतलं, असा त्याचा अर्थ होतो. हे किती खोटं बोलतात हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परत त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराज समजा महाराष्ट्रात नसते आले तर मी म्हटलं असतं की चला यांची चूक लक्षात आली आणि म्हणून ते आता स्वतःचा फालतू हसवू नये म्हणून कुठं केलं तेही मी माफ केलं. राजकीय मजबुरी मला समजून घेता येते. शेवटी राजकीय लोकांना निवडणुका लढायच्या असतात, त्यांना खऱ्या अर्थानं निवडून यायचं असतं, त्याकरता काही लोकांचं लागून चालन करावं लागतं, लोकांच्या मानसाचा विचार करावा लागतो. पण मित्रांनो हे एवढ्यावर थांबले नाही तर धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर हिंडले. ठाण्यामध्ये मुंबईमध्ये यांचे कार्यक्रम झाले, केंद्रीय मंत्र्यांनी औरंगाबादमध्ये कार्यक्रम आयोजित केला आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज करत आहे. दिव्य दरबारामध्ये सांगतात तुम्हाला भूत लागलेला आहे, तुम्हाला वाईट विद्या झालेली आहे, अमुक अमुक तुमच्या काकीने अमुक अमुक तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला जादूटोणा आणि करणी केलेली आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते असं म्हणणं कायद्याने अपराध आहे आणि मिनिमम शिक्षा 6 महिने ते 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा, 5 ते 50,000 रुपये दंड. असं असताना हा कायद्याचं उल्लंघन करतो. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट कायदा असा आहे की ज्याला डॉक्टरची डिग्री नाही असा माणूस जर एखाद्या रोगाचं निदान जरी करत असेल तरी तो कायद्याने गुन्हा, उपचार सांगत असेल तरी कायद्याने गुन्हा आणि उपचार करत असेल तर गुन्हाच गुन्हा. तोही कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो. पण या दोन्ही कायद्यांच्या आधारावर धीरेंद्र कृष्ण महाराजांनी नागपूरमध्ये 7-8 जानेवारी या 2023ला कायद्याचं उल्लंघन केलेलं असताना सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळाला आणि त्यांच्या पक्षाला सर्वसामान्य लोकांच्या अंधश्रद्धा वाढवायच्या आहेत, बाबांच्या ताब्यामध्ये त्यांना द्यायचं आहे, खुलेपणानं त्यांना शोषण करू द्यायचं आहे आणि त्याकरता तरी या पद्धतीनं वागतात. आणि हे सगळं पुराव्याविषयी तुमच्या पुरामध्ये सिद्ध करतात. मित्रांनो आता आपण येऊया आपल्या मूळ विषयावर. बुवा तिथे बाहेर खराब सारख्या बाबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया का असतात? सगळ्यात पहिले मी पूर्ण महाराष्ट्रामधल्या पत्रकारांचं मनापासून जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी हा विषय इतक्या सुंदर पद्धतीनं महाराष्ट्रभर लावून धरला. या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये केवळ उत्सुकता नव्हे तर या विषयाविषयी जागरूकता निर्माण केली आणि निसंशय पद्धतीनं फाटे न फोडता, नेहमी प्रत्येक गोष्टीला फाटे फोडले जातात पण या विषयामध्ये फाटे न फोडता निसंशय पद्धतीनं लोकांपर्यंत हा खराच बाबा किती वाईट आहे आणि लोकांचं कशा पद्धतीनं शोषण करतो आणि स्त्रियांचं शोषण करतो हे अतिशय प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे सगळ्यात पहिले मीडियाचं मनापासून अभिनंदन. 18 मार्चला या खरात बाबाला अटक झाली. त्याकरता महाराष्ट्र सरकारने एक SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुते सारख्या अधिकारी त्याकरता नेमल्या. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ऍक्शन घेतल्या. 10 FIR दाखल झाले. अशोक खरातपासून काही लोकांना अटक झाली आणि ही प्रक्रिया सुरू झाली. हेमंत कर्णिक हे नाशिकचे कमिशनर आहेत. त्यांचं सहकार्य असल्याशिवाय ही ऍक्शन घेता आली नसते. त्यामुळे तेजस्विनी सातपुते असतील, त्यांचं संपूर्ण पोलीस दल असेल आणि त्याशिवाय हेमंत कर्णिक असतील, त्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि ज्यावेळेस मला पोलीस खात्याचं अभिनंदन करावं लागतं त्यावेळेस स्वाभाविकच गृहमंत्र्यांचं अभिनंदन करावं लागेल. कारण हे पोलीस खातं स्वतंत्रपणे वागत नाही, वागत नाही. जोपर्यंत गृहमंत्र्यांची म्हणजे आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
हिरवी घेतली असत नाही किंवा डायरेक्ट सूचना असत नाही तोपर्यंत एवढी मोठी ऍक्शन होणं शक्य नाही. आणि त्यामुळे खऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी पोलिसांना ऍक्शन घेण्यासाठी प्रवृत्त केलं, याबद्दल त्यांचं मनापासून जाहीर अभिनंदन. पहिल्यांदा तुम्ही गृहमंत्री म्हणून स्वतःचं कर्तव्य उत्तमपणे पार पाडलं, याकरता तुमचं अभिनंदन. आता मित्रांनो, हे अशोक खरात प्रकरण नेमकं काय? हे पहिलं अपवाद प्रकरण आहे का? बेसिकली माझ्यापेक्षा तुम्हाला अशोक खरात प्रकरणाची अधिक चांगली माहिती आहे. आपल्याला असं म्हटलं जातं, सांगितलेलं जातं की कॅप्टन अशोक खरात यांना अटक झाली. मुळामध्ये हा माणूस बीएससी झालेला आहे, त्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये तो कॅप्टन होता, अनेक वर्ष देश विदेशांमध्ये हिंडला, अशी बातमी आपल्यापर्यंत आधी पोहोचली होती. प्रत्यक्षामध्ये हा माणूस नॉन मॅट्रिक आहे. ज्याला मॅट्रिक पास होता आलं नाही. काही पत्रकारांनी त्याची पत्रिका काढली, म्हणजे मार्कशीट काढली, त्यामध्ये याला गणितामध्ये 35 पैकी 28 मार्क आहे, म्हणून याला मॅट्रिक पास होता आलं नाही. आणि हा नियमावली अंक भविष्य सांगणारा आहे, आकड्यांवरनं तुमचे माझं भविष्य सांगणारा आहे. या अशोक खरातला ज्योतिषी म्हटलं जातं, न्यूमरोलॉजिस्ट म्हटलं जातं, कॉस्मोलॉजिस्ट म्हटलं जातं. कॉस्मोलॉजी म्हणजे काय? माणसाची उत्पत्ती कशी झाली, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करणं. कॉस्मोलॉजी हा भविष्यशास्त्रातला कोणताही विषय नाही, म्हणजे हा फार मोठा सायंटिस्ट असला पाहिजे तेव्हाच कॉस्मोलॉजिस्ट त्याला म्हटलं जाऊ शकते. असा हा तो खरात झाला. त्याच्या गावचे लोक, त्याचे जे गाव आहे त्या गावचे लोक काय सांगतात? त्याच्या गावचे लोक सांगतात की हा शालेय जीवनामध्ये कोंबडी चोर होता. लोकांच्या कोंबड्या चोरायचा आणि अंडी चोरायचा, ही त्याची गावामधली ओळख होते. मॅट्रिक मध्ये फेल झाल्यानंतर हा गावामधला पळून गेला. पुढे बहुधा मर्चंट नेव्हीमध्ये खलाशी, एक खलाशी म्हणून वापरत असेल, आणि परत आल्यानंतर स्वतःला तो कॅप्टन अशोक खरात असं म्हणायला लागला. नाशिक कॅनडा कॉर्नरमध्ये त्याचं एक मोठं ऑफिस आहे, त्याचं एक फॉर्म हाऊस आहे. सिन्नर तालुक्यातल्या कळहंदवाडी या गावातला जो माणूस आहे, त्या गावकऱ्यांनीच ही माहिती दिली जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हा माणूस भविष्यवेत्ता म्हणून लोक याच्याकडे भविष्य विचारायला जाणार. हा त्यांना भविष्य सांगताना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात, आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही वाईट घडणार आहे त्यातून वाचण्याकरता पूजा करावी लागेल. त्याने 3 प्रकारच्या पूजा त्याच्या सार्वत्रिक आहेत. एक म्हणजे अवतार पूजा. तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये फायदा हवा असेल, करोड रुपये व्यवसायामध्ये कमवायचे असतील, तर अवतार पूजा करायची. आणि ती अवतार पूजा करताना तो लोकांकडनं प्रचंड पैसे उकळतो, आणि फार दाखल झाला त्यामध्ये 2,65,000 रुपयांची फसवणूक झाली, या पद्धतीची तक्रार दाखल झालेली आहे. त्याची याहून दुसरी एक प्रसिद्ध पूजा, तो असा आभास निर्माण करतो की वर्षांना ही पूजा एकदाच करता येते. त्याचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारामध्ये तो ही पूजा करतो. सिन्नर तालुक्यातल्या मंदिराच्या आवारामध्ये, त्याला ईशान्येश्वर मंदिर असं म्हणतात. त्या आवारामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये तो ज्याला पूजा करायची आहे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधतो. पट्टी बांधल्यानंतर त्या ठिकाणी एक साप अवतरित होतो आकाशामधनं. तो साप प्रत्यक्ष यांना दिसतो, कारण तेव्हा पट्टी डोळ्यांवरनं काढलेली असते. साधारणतः हा साप 15 मिनिटापर्यंत त्यांना दिसतो, सापाचं दर्शन होतं, ते माणसं खुश होऊन जातात. पण ही पूजा स्वस्त नाही, मिनिमम 3 ते 5 कोटी रुपये त्याकरता घेतले जातात. ज्याने 3 कोटी रुपये देऊन ही पूजा केलेली आहे त्यांनीच हे स्टेटमेंट दिलेलं असल्यामुळे आपल्याला त्यावर विश्वास करणं आवश्यक आहे. या 2 पूजा आहेत त्या पुरुषांकरता. स्त्रियांकरता त्याची स्वतंत्र पूजा असते, त्याला म्हणतात शुद्धीकरण पूजा. तो स्त्रियांचं शुद्धीकरण करतो. आता तुम्ही जे व्हिडिओज पाहिले, माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही जास्त पाहिले असणार, त्यामध्ये काय आहे की हा बाबा त्याच्याकडे आलेल्या स्त्री भक्ताला फसवतो किंवा उभं करतो.
तिच्या डोक्यावर एखादा तांब्या देतो, त्यामध्ये पाणी असतं. त्यानंतर तो तिच्या कानामध्ये मंत्र पुटपुटतो आणि एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की तिच्या मागे भरून तो लघवी करतो. एका भांड्यामध्ये ती लघवी गोळा करतो. त्यानंतर तिला तीर्थ म्हणून ते प्यायला देतो. देसाईचं म्हणणं सुद्धा असं आहे की तो लघवी प्यायला देत होता. ती लघवी स्त्रियांना सवय नसते व लघवी घेऊन पाहिजे, ते काही मोरारजी देसाई नाही. त्यामुळे त्यांना सवय नसते, त्यांना माहिती नसते की लघवीची चव कशी असते. त्यांना ती गडबड खरट वाटायची. त्यानंतर काही स्त्रियांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला चक्कर यायचे, वृक्षित झाल्यासारखं वाटायचं आणि पुढे त्यांचा शारीरिक उपभोग घेतला जायचा. या पद्धतीची ही प्रक्रिया वापरली जायची. आणि खरात बाबाचं म्हणणे असं आहे की हे जे काही आहे ती शुद्धीकरण प्रक्रिया आहे आणि धार्मिक विधीचा तो एक भाग आहे. पोलिसांना त्याने स्टेटमेंट दिलं, ते फार विचित्र स्टेटमेंट आहे. तो म्हणाला मी कोणताही गुन्हा केला नाही, एकाही स्त्रीवर मी तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केलेला नाही, मी फक्त धार्मिक विधी केलेला आहे आणि त्या विधीचा अविभाज्य असणारा भाग म्हणून त्या स्त्रियांसोबत जे करायचं ते केलेलं आहे. निर्लज्जपणाचा हा कळस. मित्रांनो, यामध्ये जी पहिली तक्रार दाखल झाली ती तक्रार अशी आहे की एक मुलगी तिचं लग्न व्हायचं होतं, त्याच्या आधी बाबाकडे गेली. बाबाने तिला पेंडंट दिला, तुझं लग्न होईल असं सांगितलं. दरम्यानच्या काळामध्ये तिचं लग्न फायनल झालं. लग्न फायनल झालं असताना तिची BSc ची एक्झाम होती म्हणून तिने तो पेंडंट त्या काळापुरता काढून ठेवला. बाबांनी सांगितलं होतं गळ्यातला हा पेंडंट मुळीच काढायचा नाही. तिचं लग्न तुटलं. तिला वाटलं बाबांचा आदेश आपण पाळला नाही, पेंडंट काढला म्हणून आपलं लग्न तुटलं. तिची श्रद्धा अधिक बळावली. मग त्यांनी सांगितलं की तुला जर खऱ्या अर्थानं तुझं लग्न चांगलं व्हायचं असेल आणि पुढचं आयुष्य सुखानं जगायचं असेल तर शुद्धीकरण केलं पाहिजे. मग त्या मुलीचं शुद्धीकरण केलं. आता ते शब्द काढले असल्यावर पुन्हा पुन्हा लक्षात नाही, त्याचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचलेला. शुद्धीकरण म्हणजे त्या स्त्रीचा भोग घेणं. हे शुद्धीकरण त्या मुलीचं केलं. त्यानंतर तिचं लग्न जुळलं, पण ती त्याला फार आवडली होती, सोडायची नव्हती. आणि लग्न जुळल्यानंतर सुद्धा तिला वारंवार त्याच्याकडे यावं लागलं, कारण त्या मुलीच्या मनामध्ये त्याने भीती घातली की तू माझ्यासोबत संबंध केले नाही, वारंवार शुद्धीकरण केलं नाही तर तुझा नवरा मरेल आणि आपला नवरा वाचावा, तो मरू नये म्हणून ती वारंवार शेतकऱ्यांकडे राहिली. असं ते टोटल 3 वर्षाचं शोषण आहे. ती पहिली तक्रार दाखल. दुसऱ्या एका स्त्रीची तक्रार आहे की गेली 10 वर्ष तो या पद्धतीनं तिचं शोषण करतो आहे. मध्ये ती गरोदर राहिली तेव्हा तिचा गर्भपात करून घेतला. एका स्त्रीची तक्रार अशी आहे की ती 7 महिन्याची गर्भवती असताना सुद्धा याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एकूण 19 महिलांनी तक्रारी केल्या, 10 FIR दाखल झाले. पोलिसांचं म्हणणं असं आहे की 100 पेक्षा अधिक स्त्रियांचं शुद्धीकरण या पद्धतीने झालेलं दिसत आहे. प्रत्यक्षात किती असेल हे कोणालाच माहित नाही. दरम्यानच्या काळामध्ये एका स्त्रीनं कंप्लेंट केली. हे प्रकार उघडकीस येतात. जाधव नावाचा याच बाबाचा सहकारी. याला बाबा काय करतात याचा बऱ्यापैकी अंदाज होता. त्याचं लग्न झाल्यानंतर बाबाच्या दर्शनाकरता बायकोला न्यायचं, तर आपल्या बायकोसोबत सुद्धा इतर बायकांसारखाच हा वागतो का हे पाहण्याकरता त्यांनी स्वतंत्र CCTV लावून ठेवले. आणि त्यामुळे आपल्याही बायकोसोबत तो असं वागतो हे त्याच्या लक्षात आलं. त्यावेळेस त्याला इतर बायकांसोबत हा असं वागतो हे दिसलं. त्याने त्या बाईला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला, कारण ती श्रीमंत होती. त्या बाईला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला म्हणून ती सरळ बाबाकडे गेली. बाबाला सांगितलं. बाबाने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली की हा ब्लॅकमेल करतो आहे. पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबाचे असे उपद्व्याप पाहिले, व्हिडिओज त्यांनी पाहिले आणि सुरुवातीचं ऍडजस्टमेंट झालं. आता त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण ही गोष्ट बाहेर कुठली यामध्ये अशी माणसं इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. खरात बाबांकडे अनेक राजकीय लोक गेलेले आहेत. कोण कोण गेलेले आहेत?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले आहेत, दीपक केसरकर गेलेले आहेत, राधाकृष्ण विखे पाटील गेलेले आहेत, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर गेलेले आहेत, राष्ट्रवादीचे इतरही लोक गेलेले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे जर 2-4 आमदार किंवा मंत्री जर या बाबाचे भक्त असते तर पोलिसांनी ही ऍक्शन घेऊन त्याला 18 मार्चला अटक केली असती काय? मुळीच ऍक्शन झाली नसती. पहिल्या हशक करण्यात आलं असतं, तिला गप्प बसवण्यात आलं असतं आणि ही केस तिथे बांधून टाकल्या गेली असती. त्यामुळे आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे तुम्ही या बाबाचे भक्त होता म्हणून बरं झालं, म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं. त्यामध्ये तुमचे आभार आणि धन्यवाद. त्यानंतर रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष एका पत्रकाराने, खेमकर नावाच्या पत्रकाराने विरुद्ध बातमी लावली, त्याला झाप झापला, फोन करून द्या. या कायद्यामध्ये जसा गुन्हा करण्यात म्हणजे जी कृती निषिद्ध मानलेली आहे जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तो गुन्हा आहे आणि त्याकरता कमीत कमी 6 महिन्यापासून तर 7 वर्ष कारावासाची शिक्षा आहे. त्याच पद्धतीने या कायद्याचा प्रचार प्रसार करणं हा सुद्धा इक्वल गुन्हा आहे. या कृत्यामध्ये म्हणजे हे जे कृत्य निषिद्ध आहे, कायद्याने ज्याच्यावर बंदी घातली, त्या पद्धतीचे कृत्य जर कोणी करत असेल तर त्याला सहाय्य जो करत असेल, अप्रत्यक्ष सुद्धा सहाय्य करत असेल तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल होतो आणि त्याला इक्वल शिक्षा होते. या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी जाहीररित्या त्या पत्रकाराला झापलेला आहे, म्हणजे खरात बाबाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा की स्त्रियांच्या शोषणासंबंधी बातमी होती याचाच अर्थ ते उघडपणे सहाय्य करता आहे आणि म्हणून त्यांच्यावर कंपल्सरी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल व्हायलाच हवा. हे कायद्याचं कंपल्शन आहे. मित्रांनो, एवढंच नव्हे तर त्याने जे ट्रस्ट निर्माण केले त्या ट्रस्टमध्ये 1500 करोड पेक्षा अधिक संपत्ती आहे. 131 पेक्षा अनेक वेगवेगळ्या नावाने खाती आहेत. ही जी क्रेडिट सोसायटी आहे, ट्रस्ट आहे, यामध्ये जेवढे ट्रस्टी आहेत ते सहआरोपी म्हणून या कायद्याखाली येतात. त्यांच्यामध्ये हा गुन्हा दाखल करावा लागतो. या पद्धतीचं हे सगळं प्रकरण आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांनी फसवणूक केलेली आहे. साधे चिंचोके बाजारात तो आणायचा, त्यांना पॉलिश करायचा आणि एक चिंचोका 10,000पासून लाखांपर्यंत विकायचे. काही लोकांना 4-5 लाखात सुद्धा तो चिंचोका विकला अशी माहिती समोर येते आहे. चारण्याचा सुद्धा नसलेला चिंचोका अनेक लाखांमध्ये विकण्याचा धंदा या माणसाने केला. म्हणजे हा आर्थिक अपराधामध्ये येतो. जादूटोणाविरोधी कायद्यात येतो. तो लोकांचे रोजमस्त करण्याचा दावा करतो म्हणून ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडी ऍक्ट त्याला लागू होतो. हे सगळे कायदे त्याला लागू होतात. ही वस्तुस्थिती आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळं तुमच्या डोळ्यामध्ये मांडलं. हा खरात बाबा अपवाद, एक मात्र बाबा आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना माझ्याविषयी काही कल्पना आहे. एकेकाळी मी अतिशय अंधश्रद्धा होतो. मला भूत लागलं होतं. मंत्रतंत्रांची मला प्रचंड भीती वाटायची. मी अनेक बाबांचा भक्त होतो. मला स्वतःला सिद्धी प्राप्त करायच्या होत्या, मोक्ष प्राप्त करायचा होता आणि या सिद्धी प्राप्त करण्याकरता मी अनेक बाबांचा भक्त राहिलो आहे. त्यांचे पाय चिपले आहे, उष्ट श्रीखंड त्यांचा खाल्लेला. आमच्या कथ्यामध्ये मी कॉलेज जीवनामध्ये शिकत असताना विद्यानंद स्वामी नावाचे एक बाबा, हे लंडन मध्ये MD-FRCS झालेले होते. त्यांची लंडन मध्ये अतिशय मोठी प्रॅक्टिस होती. एक दिवस त्यांना दृष्टांत झाला की भारतामधला हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे आणि तो वाचवण्याकरता, त्याचा उद्धार करण्याकरता ते डायरेक्ट लंडन मधनं एकदम वर्धामध्ये अवतरले. माझे वडील त्यांचे परत आता माझे वडील मी सामान्य बघते. एकेकाळी विनोबांचे ते सचिव राहिलेले होते, साम्य ते संपादक राहिलेले होते, विद्वान
राजकीय दृष्ट्या यवतमाळ जनपदचे उपाध्यक्ष राहिले होते. आणि असा माणूस त्याच्या नादी लागतो. अर्थात मग मीही आणि माझं घरही लागलं. त्यानंतर माझे बिगर कावळे नावाचे अत्यंत आवडते प्राध्यापक यशवंत महाविद्यालयामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरी या विषयावर PhD केलेली आहे, डॉक्टर बिगर कावळे. आधीच PhD केलेली होती बाबांच्या नादी लागण्याच्या आधी. तेही त्याच्या नादी. BEd कॉलेजचे प्राचार्य वर्णेकर हेही त्यांच्या नादी. माझ्या वडिलांनी एकदा मला आदेश दिला की बाबांना जाऊन असा निरोप देतो. वर्ध्याला भाऊ देशपांडे यांच्या घरी त्यांचा मान होता. खाली अतिशय नटून थटून बसलेल्या 15-20 स्त्रिया बसलेल्या होत्या, कारण त्यांच्या पुढे शृंगार करूनच जावं लागत असे स्त्रियांना. त्या मला म्हणायला लागल्या की महाराजांना निरोप द्यायला वर जाऊ नको, कारण सध्या महाराजांच्या अंगामध्ये विठुला आला. विठुला म्हणजे नाग अवतार आहे आणि त्यांचा एका देवीसोबत खेळ सुरू आहे. त्यामुळे तू वर जाऊ. मला वडिलांची प्रचंड भीती की मी नीट निरोप नाही दिला तरी माझं काय करता येईल. त्या मला म्हणते तू वर जाशील तर तिथे एवढं दिव्य तेज असेल की तुझे डोळे जातील, तू आंधळा होशील. मी म्हटलं आंधळा झालं तरी चालेल, पण माझ्या वडिलांचा मला फार नको. आणि म्हणून मी धडधड तो लाकडी जिना चढत वर गेलो. त्या लाकडी जिन्यावरनं माझा चढण्याचा आवाज काढल्यानंतर मी जेव्हा वर गेलो तेव्हा 2 नग्नावस्थेतली माणसं मी डोळ्यांनी पाहिली, भेदरून माझ्याकडे पाहतात. त्या काळामध्ये माझ्या पिढीतले अनेक लोक बसले निंबाळकरांसारखे, शरद पाटलांसारखे. तो आमच्या काळात आम्ही कॉलेजमध्ये असताना चुंबन नव्हतं पाहिलं. प्रत्यक्षातून थोडा सिनेमात पण नव्हतं पाहिलं. ते फुलाला फुलं लागायचे त्या काळात. इंग्रजी सिनेमात कधी चुंबन दिसलं तर दिसलं. आणि मला सांगा मी 2 लग्न पुरुष एका विशिष्ट अवस्थेमध्ये पाहतोय, मला केवढा शॉक बसला असेल. खालच्या बाया म्हणत होतो ना आम्ही, डोळे जातील तिथे पा कसा झाला चेहरा तुझा. मी तिथून माझ्या कॉलेजमधल्या नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो नाही. घरी गेलो, घरच्या लोकांना धापधूप केलं की पुन्हा या बाबाकडे जायचं नाही. बोंबाबोंब करायला सुरुवात केली. तिथल्या स्थानिक तरुण भारताच्या प्रतिनिधीनं ते प्रकरण उचलून धरलं. पोलीस केस झाली आणि त्या पोलीस केसमध्ये हा लंडन मधला NPFRCS डॉक्टर जो आहे तो प्रत्यक्षात नॉन मॅट्रिक असलेला जोशी नावाचा एक मुलगा, जो नेव्ही मध्ये दाखल झाला होता, पण नेव्ही मधली कडक शिस्त त्याला पेलवली नाही म्हणून पळून आला होता, असा एक माणूस होता. आणि त्याच्या नादी मोठी माणसं लागली. आता मला कळलं की हा बाबा बदमाश आहे, सगळं कळलं. पण माझ्या मनाने काय घेतलं की नाही, बाकीचे बाबा चांगले असतात, हा एक बदमाश. त्याच काळामध्ये डॉक्टर बिगर कावळे यांनी मला एका घरी बोलवलं, आमच्या कॉलेजमधल्या एका सुंदर मुलीच्या घरी. तिथे काटेलवाले गुलाब बाबा त्यांना आंघोळ करण्याचा कार्यक्रम सुरू. त्यांना पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता होती, कारण ते चमत्कार करतात, हवे फार फिरवतात, गुलाबाचं फुल काढतात, सोन्याने अंगठ्या काढतात, काय काय करतात. आणि त्यांच्या ख्याती अशी होती की त्यांच्या जीपमध्ये कधीच डिझेल टाकलं जात नाही. ते रस्त्यावर कोणत्याही विहिरीतलं पाणी घेतात, त्यामध्ये टाकतात आणि पाण्याने त्यांची जीप गुरुगुरू चालायला लागते. शंकरराव चव्हाण त्यांचे भक्त, नरसिंहराव पंतप्रधान आपले राहिलेले ते त्यांचे भक्त, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या 4 प्रांतांमध्ये या बाबाचा प्रचंड दबदबा. अशा गुलाब बाबाला मी पाहायला गेलो. आम्हा पुरुषांना आतमध्ये प्रवेश नव्हता, फक्त डॉक्टर बिगर कावळेला आतमध्ये प्रवेश होता. बाकी सगळ्या स्त्रिया त्यांना आंघोळ घालत होत्या. आणि हा बाबा आमच्या कॉलेजमधल्या सुंदर सुंदर मुलींच्या छातीवर पाणी उडवत होता आणि त्यांना ओळ करत. ते आम्ही खिडक्यांमधनं पाहिलं. म्हटलं हा बाबा बदमाश आहे. पण माझी समजूत काय, सगळे बाबा खूप चांगले असतात, पण हे 2 बाबा बदमाश. मी स्वतः तरुण भारताचा लेखक होतो, प्राध्यापक राहिलो इंग्रजी विषय कॉलेजमध्ये शिकवला, पासून सगळ्यांना शिकवला. आणि तरीही अजून मी अंधश्रद्धा होतो. 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो पुण्याला. त्या ठिकाणी तिथल्या किर्लोस्कर मासिकामध्ये जुने 60 वर्षाचे अंक मला वाचून त्याच्यातनं विशेषांक तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. म्हणून मी आचार्य अत्रे यांचा एक लेख वाचला. नारायणगाव येथे पुणे जिल्ह्यामध्ये केडगावकर शास्त्री नावाचा एक बाबा अतिशय प्रसिद्ध. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रामध्ये उच्चभ्रू स्त्रिया त्याच्या सेवेकरत आहेत. तसं आचार्य आपल्याने त्यांच्या भाषेमध्ये सुंदर वर्णन करून ठेवलं आहे. ते तुमच्या पुण्यामध्ये उच्चारू शकत नाही, कारण त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या मोठी आहे. फक्त मी सारांश सांगतो, कारण त्याची इतकी सुंदर भाषाही मी वापरू शकत नाही. महाराज सेवेत करताना दिवसातून 2दा स्त्रियांना आतमध्ये बोलवत असत. त्यावेळेस ते बंद घडण असत. स्त्रियांना आतमध्ये शिरतात, अंगावरचे कपडे काढावे लागत असत. संपूर्ण शरीराला तेल चोपडावं लागत असे. विशेषत्वानं छातीवर तेल लावावं लागत असे आणि छातीवर तेल लावून त्यांचं अंग मर्दन करावं लागत असे. हे अंगमर्दन करताना जी स्त्री त्यांना आवडत असे तिच्यावर मग त्यांची कृपा होत असे. हे सगळं वर्णन आचार्य अत्र्यांनी लिहिलं. त्यांचा भांडाफोड करताना आचार्य अत्र्यांनी शेवटचा जो पॅरा लिहिलाय त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. त्या ठिकाणी त्यांनी वाक्य वापरलंय, वृक्ष तेथे छाया, दुवा तेथे पाया. जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, त्याच पद्धतीनं एकही बाबा दुवाच्या भानगडीशिवाय असू शकत नाही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा 1982 साली मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाने एक समिती सुरू केली, पहिल्या 4-5 वर्षांमध्ये अशा पद्धतीचे 100 पेक्षा अधिक बाबा एक्सपोज केले. त्यावेळेस मला आचार्य अत्र्यांनी जे अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवलं ते 100% सत्य आहे हे लक्षात आलं. आपण अशोक कराड याला गोंदू बाबा म्हणतो, एक चुकीचं आहे. या जगात कोणीही गोंदू बाबा नसतो, फक्त बाबा. बाबा कोण असतो? जो असा आभास निर्माण करतो की माझ्यामध्ये तुमच्या सामान्य माणसांपेक्षा विशेष शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, देव माझ्यावर प्रसन्न आहे, किंवा माझ्यामध्ये सिद्धी करण्याचे, चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, असा आभास निर्माण केल्याशिवाय कोणीही बाबा बनत नाही. आणि या जगामध्ये कुणाजवळही दैवी सामर्थ्य नसतं, कुणावरही देव प्रसन्न होत नाही, कुणाच्याही अंगात देव येत नाही, कुणीही माणूस देव बनत नाही, कुणामध्येही सिद्धी करण्याचं आणि चमत्कार करण्याचं सामर्थ्य नसतं. हे सगळेच्या सगळे खोटारडे असतात. आणि ज्याच्या जीवनाची सुरुवातच खोटारडेपणापासून झालेली असते तो बंधूशिवाय आणखी दुसरा काय असतो. त्यामुळे या जगात बंधू बाबा नसतात, सगळेच्या सगळे बाबाच बंधू असतात. हे कधी आयुष्यामध्ये विसरू नका. अपवाद सापडला तर मला दाखवा, मी त्याचा भक्त बनेन. तुम्हाला जर अपवाद जरी सापडला तरी मला दाखवा, मी त्याचा भक्त बनेन. ढूंढो उसको, वहां भी मिलेगा आपको बहुत कुछ. तर मित्रांनो, या जगामध्ये कुणीही खराब. आता गाडगे महाराज आहे, गुरुजी महाराज आहे, यांनी एवढं मोठं काम केलं. जनता या सगळ्यांना प्रचंड मानायचे, पाया पडायचे. हे असतील ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, यांनी कधीतरी स्वतःमध्ये चमत्कार असण्याचं सामर्थ्य सांगितलं. ते म्हणाला, हो ते ज्ञानेश्वरांचे अभंग आहे, उदाहरणे आहेत. ज्ञानेश्वरांनी आयुष्यामध्ये चमत्कार केले नाहीत. योग याग विधी घेणे सिद्धी, वाळ्याची उपाधी धर्म धर्म हा त्यांचाच श्लोक आहे, अभंग आहे, उभी आहे. ते म्हणतात की या जगामध्ये कुणालाही सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही, कुणालाही चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकत नाही. हे सगळं सगळं खोटं आहे, हा खोटा धर्म आहे. तुकाराम महाराज चमत्कार विरोधीच होते, त्यांचे अनेक अभंग आहेत. त्यामध्ये आता मी वेळ घेत नाही, कारण तो विषय नाही आजचा. तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, यांनी कधीतरी स्वतःमध्ये दैवी शक्ती आणि चमत्कार याचं कधीतरी लोकांना सांगितलं. हे खरं लोकांचं प्रबोधन करणारे, लोकांचं भलं करणारे संत होते आणि म्हणून आपण त्यांना मानतो. आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि या संत परंपरेनं अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलेलं आहे. स्वतःला जो कोणी आपल्यामध्ये विशेष शक्ती आहे असा दावा करत असेल तो बदमाशच असतो. हे माझं वाक्य काळ्या दगडावरची रेग आहे असं समजून आयुष्यात सांगतात. अरे लोकांचं भलं करायचंय तर बाबासाहेब आंबेडकर बनतात, महात्मा गांधी बनतात, विनोबा भावे बनतात. लोकांचं भलं करण्यासाठी रात्रंदिवस झटतात. लोकांचं भलं करण्याकरता धीरेंद्र कृष्ण महाराज नाही म्हणत. ते शिवमत
हा ब्राह्मण आहे, तो अच्युत हो म्हणजे छुओ मत, त्याचाच व्हिडिओ होतो ते असले महाराज. त्यामुळे हे आपण सगळ्यात वेळेत समजून घ्या. मित्रांनो, त्यानंतर मला एका बाबाने प्रचंड मोठा धक्का दिला, त्याचं नाव आहे शुभदास. माझे मित्र प्राध्यापक नमा जोशी, आम्ही दोघांनी तरुण भारतामध्ये एकत्र पत्रकारिता सुरू केली आहे. त्यांनी एक आर्टिकल शुभदास महाराजांवर लिहिलं, ही गोष्ट 84 ची गोष्ट असेल, आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की शुभदास महाराज 4था वर्ग पास नाहीये आणि तरीही त्यांना मेडिसिन येतं. डॉक्टरांना जेवढं कळत नाही तेवढं मेडिसिन मधलं त्यांना कळतं. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये MD ला शिकवणारे डॉक्टर वेक्सेलेकर सुद्धा त्यांचा सल्ला घेतात. त्याच काळामध्ये माझे मित्र डॉक्टर उल्हास जाधव हे सेवाग्राम मेडिकल कॉलेजला प्राध्यापक होते. त्याने म्हणे, शाम तो बाबा को एक्सपोज करता है, ये शुभदास बहुत गड़बड़ करता है, ऐसी दवाइयां देता है कि जिसके कारण काफी रिएक्शंस आती है, मेरे पास ऐसी कई चीजें आती हैं, जरा ध्यान दे. पण मला स्वतःला वाटत होतं की स्वामी विवेकानंदाचा अवतार आहे असं म्हणणारा हा माणूस, स्वामी विवेकानंदांचा फोटो लावून येणारा हा माणूस, हा बायकांच्या भानगडीमध्ये बिलकुल नसतो. स्वामी विवेकानंद, माझं स्वतःवर प्रचंड प्रेम, माझं स्वतःचं स्वामी विवेकानंदांचं प्रचंड आदर. जेव्हा मी त्यांच्या मेडिसिन मधला भ्रष्टाचार शोधायला सुरुवात केली तेव्हा मला घबाडच्या घबाड मिळालं. हा बाबा स्त्रियांना ठाकरीमध्ये सांगायचा, जरी गेल्या जन्मामध्ये मी स्वामी विवेकानंद असलो तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान कृष्ण होतो आणि तू गेल्या जन्मामध्ये राधा होतीस. आपण वारंवार एक दुसऱ्यासोबत शृंगार केलेला आहे, आता करण्यासाठी काय करता? बरं, याच्या राजाभूत वाढल्या, राधाचा गणपतला गेला, त्यांच्या संतुपुरी सुरू झाल्या, त्यातून हे प्रकरण बाहेर त्याला माझ्यापर्यंत झालं आणि मी त्याला फार एक्सपोज केला आणि संपवून टाकलं. त्यावेळेस दैनिक लोकमत मध्ये मी नियमित कॉलम लिहित होतो, त्यामध्ये लागोपाठ 3 लेख या बाबाबद्दल लिहिले आणि हा बाबा मग काय संपला नाही. तर आज महाराष्ट्रामधला अतिशय मोठा बाबा शुभदास नंतर माझ्या डोक्यामध्ये फक्त बसलो की सगळेच बाबा अशी असतात, कारण विवेकानंदांचा अवतार म्हणवणारा सुद्धा असतो तो बाकीचा दाखवा. शुभदासचे लेख मला सुरू असताना सुरुवातीची एक गजानन नावाचा पोरगा मला भेटायला आला. नांदुरा या गावी, आणि तो मला म्हणायला लागला की तुम्ही गुलाब बाबाला काय एक्सप्रेस. म्हटलं काय बाबा काय झालं? माझी बहीण 21-22 वर्षाची, तिला हा आई म्हणतो. 55-60 वर्षाचा बाबा एखाद्या 21-22 वर्षाच्या मुलीला आई म्हणत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, वाईट काय आहे? तो म्हणाला की 13-14 वर्षाची असल्यापासून तिला आई म्हणतो. तर म्हटलं मग वाईट काय आहे? कसं तुम्हाला कळत नाही? तो तिला आई वागवतो आणि तिचं 13-14 वर्षाची ती असल्यापासून तिचं दूध पितो. माझ्या डोक्यात प्रकाश पडला की आई नावाचं प्रकरण काय आहे. आणि मग मी गुलाबबाबाच्या मागे लागलो. अक्षरशः नरेपर्यंत त्याला प्रचंड छळलेला आहे, गावोगाव व्याख्यान त्याच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आहे आणि सभांमधनं मांडणी केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो माझ्या असं लक्षात आलं की सगळेच महाराज असे असतात. आमच्या नागपूरमध्ये हरीश देशमुख, उमेश बाबू चौबे, आज उमेश बाबू चौबेची प्रकर्षाने आठवण येते, कारण दर कार्यक्रमात या हॉलमध्ये ते माझ्यासोबत असायचे. या लोकांनी कृपाळू महाराजांना आतमध्ये पाठवलं. हा कृपाळू महाराज जर तुम्ही नुसते इंटरनेटवर शोधलं तर त्याचे संपूर्ण जगभर संस्थान आहे, जगभर त्याचे आश्रम आहे. प्रत्यक्ष भगवान कृष्णाचा हा अवतार मानला तर ते स्वतःला मांडवायचे आणि काम काय करायचं माहिती आहे? प्रवचनाला करता शिष्य प्रवचन द्यायचा, हा बाजूला बसायचा, बिरबीर व्हायचा. एखादी 13-14 वर्षाची पोरगी आवडली की तिच्याकडे बोट दाखवायचा आणि इकडे प्रवचन सुरू असताना त्या 13-14 वर्षाच्या मुलीला उचललं जायचं, त्याच्या भक्तीने जायच्या, तिला आंघोळ घालायच्या, शृंगार करायच्या, पालखीला काढायच्या आणि ह्या स्त्रिया पालखीनं या महाराजापर्यंत नेऊन पोचवायच्या आणि हा महाराज त्या 13-14 वर्षाच्या मुलींवर बलात्कार करायचा. याला एक रोग होता. माझा हा विषय अभ्यासाचा असल्यामुळे मला अतिशय ठामपणे सांगू शकेल.
त्याचा स्खलनच होत नसे, त्याचं प्रियपतन होत नसे, त्यामुळे तासनतास बलात्कार करत असे, त्या मुलींची योनी काढत असे आणि त्या आश्रमामध्ये डॉक्टर तिची योनी शिवण्यापासून सगळे कामं पुढे करत असायची, म्हणूनही याची काळजी घेतली. पुढचे 1-2 वर्ष तिला राधा म्हणून विशेष सन्मान मिळायचा आणि त्यानंतर दुसरी राधा, त्यानंतर दुसरी राधा. नागपूर परिसरातल्या 2 मुलींनी या तक्रारी केल्यामुळं आपण नागपूरमध्ये कोर्ट केस दाखल म्हणजे पोलीस केस दाखल केली, पोलिसांनी त्याला अटक केली, जेलमध्ये टाकलं आणि पुढे हायकोर्टामध्ये खरं म्हणजे या कायद्याअंतर्गत जमानत मिळणं शक्य नसतं, तरी हायकोर्टामध्ये जमानत देण्यात आली. कारण त्या आधी बाळू महाराजांची अनेक लोक, मी मुंबईला राहत होतो त्या काळामध्ये, म्हणजे अजूनही मी मुंबईलाच राहतो, माझ्याकडे फोन आले, मानव साहब चाहे उतना पैसा दो लेकिन आप लोग तक्रार पीछे दो. म्हटलं आप मुझे पहचान नहीं शायद इसीलिए फोन करने की आपने हिम्मत की. आमचे कोणीही कार्यकर्ते पैसे घेणं शक्य नव्हतं, पण हायकोर्ट जजने मात्र त्यांना जमानत दिली. मग त्याने मला फोन केला, मानव साहब मैं आपको 10 लाख देने को तैयार था, मेरा 5 लाख में काम हो गया.